हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत गाईच्या चिकाचा खरवीस. तर मी इथे 2 वाट्या गाईचा चिक घेतलेला आहे आणि 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. आपलं कच्चंच दूध घेतलं तरी चालतं. त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं. त्याच्यामध्ये हा गुळाचा जो खडा आहे तो त्यातला पाव किलोचा मी खडा घेतलेला आहे. पाव किलो गूळ घातलेला आहे आणि थोडासा त्यातलाच थोडासा पाव किलोमधला थोडासा मी काढून ठेवलेला आहे. तर सगळं मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये वेलदोडेसुद्धा मी घातलेले आहेत बारीक करून. अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने गूळ त्याच्यामध्ये विरघळू द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं गूळ विरघळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे. गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. हे जे दूध आपण जे हलवलेलं आहे त्या ज्या भांड्यामध्ये, ते भांड्यात आपण काय करायचं आहे, ते पाण्याला जरा उकळी आल्यानंतर आपण ते भांडं ठेवणार आहोत. या पाण्यामध्ये आपण भांड्यात भांडं घालून ठेवणार आहोत अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत. त्याच्यानंतर ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. व्यवस्थित गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि नंतर मग दोन्ही भांड्यांना परत एक मोठं झाकण झाकायचं आहे. आणि जवळजवळ एक 20 ते 25 मिनटं आपण हे मंद गॅसवर, एकदम मंद नाही, मंद तो मीडियम गॅसवर ठेवणार आहोत. हे बघा, 20 ते 25 मिनटानंतर इथं आपला हा खरवीस तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने खरवीस तयार झालेला आहे. आणि हा चीक जो आहे तो पहिल्या दिवसाचा असल्यामुळं घट्ट ह्याच्या वड्या पडतात. हा गाईचा पहिल्या दिवसाचाच चीक आहे, त्याच्या वड्या घट्ट पडतात. बघू शकता तुम्ही. हे आता आपण काढून घेऊया. काढून घेतलेले आपण. हे बघा, हे जरा थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या छान पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत आणि सर्व करायचं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.